राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलाय. काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हालचालीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले. मात्र या शपथविधी सोहळ्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दूर ठेवण्यात आल्याचं चित्र आता स्पष्टपणे समोर येते. अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर शरद पवार पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आणतील आणि पवार कुटुंबाचं राजकारण एका सूत्रात बांधतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण प्रत्यक्षात घडलेलं चित्र वेगळंच आहे. सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींची साधी माहिती शरद पवार यांना नव्हती असं सांगितलं जातंय. दरम्यान आज शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. पवार कुटुंबांचं राजकारण टिकून ठेवण्याची जबाबदारी स्वतःवर घेत या दुःखाच्या काळातही त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. काल बारामतीत नीरा नदीची पाहणी करत शरद पवार यांनी एक मोठा संदेश दिला. बारामतीचा सातबारा मी अजितदादाच्या नावावर केला होता, पण आता अजितदादा गेल्यानंतर मी म्हणजे मूळ मालक सातबारा पुन्हा स्वतःच्या नावावर घेतलेला आहे असं म्हणत त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याचं स्पष्ट केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगितलं, पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी सूचित केलेल्या 5 गोष्टी कोणत्या आणि अजित पवार यांच्यानंतर पवार कुटुंबात नेमकं काय सुरू आहे याचीच माहिती सांगणारा हा सविस्तर व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. अजित पवार यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आधार हरपला असून पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेत पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. आज संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुढे जाणार असल्याचं चित्र आहे. मात्र याच दरम्यान या सगळ्या घडामोडींबाबत शरद पवार यांना कोणतीही कल्पना नव्हती असा खुलासा खुद्द शरद पवार यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, मला याबाबत काही माहित नाही. मी हे सकाळी वर्तमानपत्रात वाचलं. पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले, आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यातून पक्षानं निर्णय घेतलाय. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षानं जे काय ठरवलंय त्याची प्रचिती दिसत आहे. शरद पवार पुढे म्हणाले, आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी आहे, पण राजकारण वेगळं असतं. तसंच त्यांनी स्पष्ट केलं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यावर आम्ही कोणतेही भाष्य करणार नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळं शरद पवारांच्या पक्षातच नव्हे तर एकूणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोललं जातंय. काल बारामतीमध्ये अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या विधीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र उपस्थित होत्या. मात्र विधी पूर्ण झाल्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं. या सगळ्या घडामोडींमध्ये सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळं सुनेत्रा पवारांनी संवाद न साधल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला खोडा बसल्याचं बोललं जाते. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते, तर ते एकत्र आले असते तर तुम्ही भाजपाबरोबर म्हणजेच महायुतीबरोबर जाणार होतात का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, यात भाजपाचा काय संबंध? आमची जी चर्चा सुरू होती त्यात असा कोणताही प्रश्न चर्चेत नव्हता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार होते. आता पुढे त्याचं काय होणार असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आमच्या पक्षाचा आणि अजित पवारांच्या पक्षाचा एकत्र काम करण्यासंदर्भात एकमत झालं होतं. त्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या. 12 तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर करायचा होता आणि ही तारीख अजित पवारांनीच दिली होती. मात्र दुर्दैवानं हा अपघात झाला. अजित पवार हे गेल्या 4 महिन्यांपासून या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील होते असंही शरद पवार यांनी सांगितलं. या सगळ्या घडामोडींमधून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना शरद पवारांनी शपथविधी होणार आहे याची मला काहीच माहित नाही असं सांगत या सगळ्या राजकीय खेळात आम्ही नाही हे स्पष्ट केलंय. त्यामुळे कुठेतरी हे सगळं शरद पवार यांच्या इच्छेविरोधात आणि त्यांच्या सहमतीशिवाय घडत आहे हे ठळकपणे समोर येत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच हे सगळं केल्याचं सूचित करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे या दोन्ही नेत्यांना एक्सपोज केलंय आणि सोबतच या दोघांना शरद पवारांसोबत यायचं नाही असं संकेतही त्यांनी दिलेत. एवढ्या घाईत हा निर्णय का घेण्यात आला हे मला माहित नाही असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण भाजपाला आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना नकोय
ते या विलिनीकरणाला घाबरत आहेत असा संदेश त्यांनी दिलाय. खरं तर 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू होती. हे सांगून शरद पवारांनी स्पष्ट केलं की सध्या अजित पवारांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध आहे. हा संदेश त्यांनी थेट अजित पवार गटातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला असून त्यातून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. दादा म्हणजे आम्हीच, पटेल तटकरे नव्हेत, हे अधोरेखित करत पक्ष चुकीच्या दिशेने चाललाय असंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. तसंच सुनेत्रा पवार यांनी अस्थि विसर्जनानंतर कुटुंबाशी कोणताही संवाद साधलेला नाही हे सांगून उर्वरित पवार कुटुंब या निर्णयाचा भाग नाही हेही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. जे काही घडत आहे ते सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहमतीनेच घडत आहे असं सांगत शरद पवारांनी स्वतःला या सगळ्या प्रक्रियेतून पूर्णपणे बाजूला ठेवलंय. कमी शब्दात मोठा अर्थ पोहोचवत त्यांनी स्पष्ट केलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणं ही अजित पवार यांची अंतिम इच्छा होती. मात्र अजित पवार गटातील काही नेते आणि भाजपाला असं होऊ द्यायचं नाहीये हेही त्यांनी ठामपणे सांगितलेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात वेगवान हालचाली सुरू झाल्यात. सध्या बारामतीत पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक सुरू असून ही बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली गोविंद बाग या निवासस्थानी होते. या बैठकीला सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार हे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर पार्थ पवार हे देखील या बैठकीसाठी गोविंद बागेत दाखल झाले आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी शरद पवार किंवा पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी कोणती राजकीय चर्चा न करता मुंबई गाठल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय मतभेद अजूनही कायम आहेत का याबाबतच्या चर्चांना जोर आलेला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर पार्थ पवार गोविंद बागेत पोहोचल्यानं कुटुंबातील दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा संवाद सुरू होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता पवार कुटुंब पुढे कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल आणि शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.